हॅलो, नमस्कार. मी कविता, सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं बॅक पार्टचं कटिंग, बरोबर. तर आपलं अप्पर चेस्ट होतं 35 इंच आणि फुल बस्ट आहे 37 इंच. ओके, कालच्या पार्ट 1मध्ये आपण बॅक पार्टचं कटिंग पाहिलं. फ्रंट साईडचं म्हणजे पुढच्या भागाचं कटिंग पाहणार आहोत. ओके, हे पहा, परत एकदा मापे समजावून घ्या. हे पहा, छाती आहे आपली 35 इंच, फुल बस्ट आहे 37, उंची 13.5, कमर 31 इंच, शोल्डर 14.5, बाही लांबी 8 इंच, दंडघेर 5.3, पुढचा गळा 5.5 इंच आणि मागचा गळा 9 इंचाचा. ओके, आणि मुंडा घेर आपला होता 15.25 इंच. तर ही झाली आपली मापे. तर आज आपण पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत. तर आता आपण पाठीमागच्या भागावरूनच पुढच्या भागाची मापे टाकणार आहोत. तर आता पहा, आता आपलं शोल्डर होतं 14.5 इंच. तर पाठीमागच्या भागाला आपण डीप गळा असल्यामुळे 1.25 इंच शोल्डर कमी करून घेतलं होतं आणि पुढचा गळा आपला असणार आहे 5.5 इंचाचा. त्यामुळे आपण शोल्डरच्या अर्ध्यामधून 1.5 इंच वजा करून घेणार आहोत. तर पहा, आता तुम्हाला मी संपूर्ण शोल्डरचं माप टाकून सांगते. 14.5 अर्धे 7.25. हे पहा, हे 7.25 वरती एक मार्किंग केलं आहे मी आणि त्याच्यामधून आपल्याला 1.5 इंच वजा करून घ्यायचे, कारण पुढचा गळासुद्धा डीप आहे 5.5 इंचाचा. त्याच्यातून मी 1.5 इंच हे वजा करून घेतलेलं आहे. तर आता उरलं किती शोल्डर आपलं? 5.25 इंच. तर आता आपल्याला या बाजूने सुद्धा हे बघ 5.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा, आपली चेस्ट लाईन म्हणजे छातीची रेषा. तर समांतर इथे सुद्धा 5.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे आणि ही सरळ रेषा मी ओढून घेणार आहे. ही आहे आपली छातीची रेषा, जिथून आपण छातीचं माप टाकतो, म्हणजे आपण छाती मोजतो. ओके, आता आपण शोल्डर किती टाकले याला? 5.25 इंच. हे पहा, हे 5.25 इंच. ओके, तर आता पहा, आता आपल्याला जे मार्क केलं शोल्डर, तर त्या शोल्डरच्या मार्किंगला आपले शोल्डर आणि बॅक पार्टचं शोल्डर आपल्याला मॅच करून घ्यायचे. हे पहा, याप्रमाणे. ओके, आणि आहे तसंच मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. हे पहा, शोल्डर आपल्याला मॅच करून घ्यायचे. आता पुढच्या पाठीमागच्या भागाचं शोल्डर आपण 5.5 इंच टाकलं होतं आणि पुढच्या भागाचं शोल्डर आपण 5.25 इंच टाकतो. म्हणजे मागचा गळा आपला खूप डीप आहे 9 इंचाचा आणि पुढचा त्याच्यापेक्षा आपला थोडासा छोटा आहे. त्यामुळे आपण शोल्डरमधून 1.5 इंच वजा करून घेतलं. हे पहा, आता आहे असंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. आणि हा नॉच जो आपण लावलेला आहे तिथे सुद्धा मार्क करून घ्यायचे आणि ह्या बाजूने गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आपलं, म्हणजे इथं हे पहा, या पद्धतीने. आणि आपलं आता जसं आहे तसंच आपल्याला हा भाग मार्क करून घ्यायचा आहे. हे पहा, ओके.
आता आपण हा पाठीमागचा भाग साईडला ठेवून घेऊया आणि ही सरळ रेषा उंचीची एकदम सरळमध्ये आपण ड्रॉ करून घेऊया. ओके. आणि हा उरलेला पेपर आपण कट करून घेणार आहोत. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपण ही मुंडा उंचीची रेषा इथे सुद्धा एक सरळ मार्किंग करून घेऊया. आता हे आपण कितीवर केलेलं आहे मार्किंग, ही सरळ रेषा अशी इथून इकडे अशी ओढून घेऊया. ही झाली मुंडा उंचीची रेषा, बरोबर. आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. त्याआधी मी गळा उंचीचं मार्किंग करून घेते. आता पुढचा गळा किती आहे आपला, 5.5. 5.5मध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचे, म्हणजे प्लस करून घ्यायचे. 6 इंचावरती एक मार्किंग करायचे. या साईडने सुद्धा मी 6 इंचावरती एक मार्किंग करते. आणि लक्षात ठेवा, मी या बाजूला हुकाई पट्टीचं मार्किंग केलेलं नाही, मी ते नंतर करत असते कटोरी ब्लाऊजसाठी. तर पहा, आता हा पुढच्या गळ्याचा ब्रॉडनेस 2.25 इंचाचीच रुंदी देणार आहे मी पुढच्या गळ्याला सुद्धा. हा आहे पुढचा गळा. आणि आता हा बॉक्स मी ड्रॉ करून घेते, म्हणजे मार्क करून घेतला, बरोबर. आता लागलीच हाताने मी गळ्याचा सुद्धा शेप देऊन घेणार आहे. राऊंडच गळा आहे पुढचा सुद्धा. या पद्धतीने हे पहा, हा झाला आपला पुढच्या गळ्याचं मार्किंग. 5.5 इंच अधिक अर्धा इंच म्हणजे 6 इंच उंचीचा आपण मार्किंग करून घेतलं, बरोबर. 6 इंच, हे पहा 6 इंच. आता आपलं टक्स पॉईंट, हे पहा. आता आपण बस्ट पॉईंटचं माप टाकणार आहोत. तर आपण वरून अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून बस्ट पॉईंटचं माप टाकणार आहोत. तर ते मी टाकणार आहे 10 इंचावरती, 9.5 इंचावरती मी मार्क करणार आहे. तर ही 9.5 इंचाची रेषा मी ओढून घेते. ही आपली टक्स पॉईंटची रेषा आहे, बरोबर. हे पहा, हे अंगावरून माप घेतलेलं आहे मी, आणि त्यांचा बस्ट पॉईंट 9.5 इंचाचा आहे. हे पहा, म्हणजे शिलाई मार्जिन सोडून 9.5 इंचावरती बस्ट पॉईंट होता त्यांचा. अंगावरच्या मापावरून बस्ट पॉईंट 9.5 इंच. तर पहा, आता मी हा मुंड्याचा शेप देऊन घेणार आहे पुढच्या भागाला. हा आपला पाठीमागच्या भागाचा शेप होता, त्याच्यावर आपण जसंच्या तसं ड्रॉ करून घेतला होता पाठीमागचा भाग. त्याच्यामुळे आपल्याला पाठीमागच्या भागाचा हा शेप झाला आपला, हा राऊंड. आता आपल्याला पुढच्या भागासाठी हे पहा, असं. आता पहा, हे अंतर आपलं किती आले ते तुम्हाला दाखवते मी. हे पहा, हे आपलं आलेलं आहे 1.25 इंच आणि पाठीमागच्या भागाचं आले 1.5 इंच, बरोबर. आता आपल्याला हा मुंडा राऊंड कट करून घ्यायचा आहे. हे पहा, आणि आपला हा नॉच इथे लावून घ्यायचा आहे, बरोबर. आता पहा, आता मी तुम्हाला कमरेचं माप टाकणार आहे. इथे कमर किती आहे आपली, 31 इंच, बरोबर. हे पहा, कमर आहे 31 इंच. 31चा चौथा भाग
पावणे 8 इंच. तर आपण हे पहा, आता इथे तुम्ही एकदम लक्षपूर्वक पहा, हे पावणे 8 इंच इथे, बरोबर. आणि त्याच्या पुढे पावणे 2 इंच शिलाई मार्जिन, जे आपण या बाजूला ठेवलेलं आहे. शिलाई मार्जिन तेवढंच आपल्याला या बाजूला ठेवायचं आहे, कमरेच्या बाजूला. तर मी आता तुम्हाला फिटिंगची रेषा आपण इथं ड्रॉ करून घेऊ. ह्या नॉच लावलेला आहे तिथून, आणि आपलं हे चेस्टचं माप आहे, हे पहा, इथून इथपर्यंत, हे पहा. आता हे जे साईडचा पेपर आहे तो मी कटिंग करून टाकणार आहे, कट करून काढून टाकणार आहे. आता हे आपण कमरेचं माप लावलं, बरोबर. आता आपल्याला हे बस्ट पॉईंटच्या खालच्या बाजूला आपण पावणे 2 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत. किती? पावणे 2 इंच. ही समांतर रेषा आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे, त्यामुळे मी 2-3 ठिकाणी हे मार्क केले. पहा, सरळ रेषा आपल्याला ड्रॉ करता यावी म्हणून. ओके. आता हे आपण बस्ट पॉईंट रेषेच्या खाली आपण पावणे 2 इंचावरती हे मार्किंग केलं. आता आपल्याला योगपट्टीचा शेप द्यायचा आहे आपल्याला. हे पहा, या बाजूला मी पाऊण इंच वरती घेते. हे पहा, पाऊण इंच. आता आपल्याला पहिलं हे कट करून घेऊया, साईडचं उरलेला पेपर हा आपला. हे पहा, ओके. आता असं याप्रमाणे आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता मी या बाजूला किती घेतले, वरती पाऊण इंच. हा मी इथे योगपट्टीचा आकार हा असा आपला योगचा देऊन घेतला आहे. तर आता आपल्याला पुढच्या भागाला फुल बस्टचं माप लागणार आहे. फुल बस्ट किती आहे आपलं? 37 इंच, बरोबर. आता आपल्याला या रेषेवरती कटोरीची रुंदी किती घ्यायची ते माप टाकायचं आहे आपल्याला, बरोबर. आता कटोरीची रुंदी कशी काढायची? हे पहा, 37/6 म्हणजे 37चा 6वा भाग काढायचा आहे आपल्याला. 6 36. ओके, 6 म्हणजे किती आला? 37चा 6वा भाग. हे पहा, 37चा 6वा भाग 6.1. ओके. तर त्या 6.1 मधून आपल्याला अर्धा इंच वजा करायचं आहे, म्हणजे आपली कटोरीची रुंदी आपल्याला मिळून जाईल. हे पहा, 6.1 हे कुठे आलं? इथपर्यंत. याच्यामधून आपल्याला अर्धा इंच वजा करायचं आहे. हे पहा, हे झाले आपलं कटोरीची रुंदी. आता हे कटोरीची रुंदी, तर तिथं मी अशी एक सरळ रेषा, सरळ लाईन अशी आपल्याला आखून घ्यायची, बरोबर. तुम्ही वरपर्यंत जोडली तरी चालेल. हे पहा, या पद्धतीने. आता आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा, आता मी कटोरीचा शेप देऊन घेणार आहे, तर तुम्ही लक्षपूर्वक पहा. आता आपल्याला फक्त कटोरीचा हा गोलवा आकार आला पाहिजे असा. ओके. तर पहा, आता मी इथून असा गोलवा आकार देणार आहे कटोरीला. तर तुम्ही फ्रेंच कर्वच्या मदतीने सुद्धा देऊ शकता, किंवा तुम्हाला हाताने जर सराव असेल तर तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता. तर हे पहा, तर मी आता हे फ्रेंच कर्वनी असा देणार आहे, किंवा याला शेपरसुद्धा म्हणू शकता तुम्ही, किंवा फ्रेंच कर्वसुद्धा म्हणू शकता. तर या पद्धतीने मी असा, हे पहा, असा हा गोलवा आकार मी देऊन घेणार आहे. ओके. हे पहा, किती छान असा आपला कटोरीचा राऊंड शेप आलेला आहे, बरोबर. आता तुम्हाला हे अंतर मोजायचं असेल, पहा, हे किती आलं आहे आपलं? 2.25 इंच. ओके. आपला पुढचा गळा चेस्टच्या मानाने छोटा आहे. इथे आपल्याला 6चा गळा घेतला असता तरी पण चाललं असतं, पण माझं कस्टमर जे आहे त्यांना तो छोटा गळा पाहिजे, 5.5 इंचाचा. म्हणून तुम्हाला ही कटोरी जरा थोडीशी लांबट दिसत असेल तर काही हरकत नाही. फुल बस्ट, अप्पर चेस्ट आणि फुल बस्टमध्ये 2 इंचाचा फरक आहे,
म्हणून आपले हे माप अगदी बरोबर आहे. तर मग आता आपण हे कट करून घेऊया. ही योकपट्टी हे पहा. आता ही योकपट्टी आपण वेगळी करून घेतलेली आहे. लक्षात असू द्या, मी या बाजूला हुकाई पट्टीसाठी शिलाई मार्जिन ठेवलेलं नाही आहे. ते मी नंतर ठेवणार आहे, तर तेव्हा मी तुम्हाला सांगते कसं ठेवायचं आहे ते. ओके. आता आपण ही कटोरी कट करून घेऊया. हे पहा. आता हे आपले पुढच्या भागाचे हे 3 पार्ट वेगवेगळे झालेले. 1, 2 आणि 3 हे 3 पार्ट आपले वेगळे झालेले आहेत. बरोबर. हा झाला आपला पुढचा भाग. तर आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे वेगळ्या पेपरवरती, आणि हा साईड पार्टसुद्धा आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. तो कसा वाढवायचा आहे पहा. या बाजूने अर्धा इंच, म्हणजे आपण जेवढं शिलाईमध्ये दाबतो ना तेवढं या बाजूने वाढवून घ्यायचे, आणि ते खालीसुद्धा वाढवायचे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी. ओके. आता पहा, आता आपण पहिलं हा साईड पार्ट वाढून घेणार आहोत, कटोरीचा साईड पार्ट. ओके. तोपर्यंत आपण कटोरी, मूळ कटोरी, आता ही आपली किती रुंदीची आहे हे पहा. तुम्हाला मोजून दाखवते किती रुंदीची घेतली आपण. 5.5 बरोबर. मूळ कटोरी रुंदी 5.5. ओके. आणि आहे आपली योकपट्टी. आता पहा, हा साईड पार्ट आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. आता साईड पार्ट वाढवायसाठी मी हा भाग, हा साईड पार्ट जो आहे तो मी आता फिक्स करून घेते, म्हणजे आपलं कुठेही पेपर हलणार नाही आणि एकदम व्यवस्थित असं आपल्याला ड्रॉ करून घेता येईल. कारण आपल्याला हा भाग ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आपल्याला. बरोबर. बाकी सगळं आहे असंच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. हा जो भाग आहे पुढचा तो आपल्याला आहे तसाच मार्क करून घ्यायचा आहे बाजू, बाकीचा सर्व भाग, आणि हा नॉचसुद्धा लावून घ्यायचा आहे. हे पहा. आता इथे सुद्धा मी मार्किंग करून घेणार आहे खालच्या बाजूने सुद्धा, म्हणजे आपल्याला समजेल आपण शिलाईमध्ये किती दाबतो आणि किती अंतर ठेवायचं. 3 सूत किंवा तुम्ही 1/2 इंच ठेवत असाल तर 1/2 इंच ठेवा. पण जेवढं तुम्ही दाबणार आहात, शिलाई मार्जिन ठेवणार आहात, तेवढंच तुम्ही मार्क करून घ्यायचे. आता पहा, ह्याच्या खाली मी 3 सूत शिलाई मार्जिन ठेवते. बरोबर 3 सुताचं. हे पहा, हे शिलाई मार्जिन झालं. हे आपलं इथे आपण योकपट्टी जोडणार आहोत म्हणून. आणि या साईडने सुद्धा हे पहा. आता मी पेपर फिरवून घेते, मला शेप व्यवस्थित देता यावा म्हणून. हे पहा, आता इथे सुद्धा ही 3 सूत शिलाई मार्जिन मी ठेवणार आहे. हे आता मी तुम्हाला डार्क करून दाखवलेलं आहे. बरोबर 3 सूत शिलाई मार्जिन मी ठेवलेलं आहे माझ्या पद्धतीने. सॉरी. हे पहा, या पद्धतीने आपण हा साईड पार्ट वाढवून घेतलेला आहे. तो आता मी कट करून घेते.
बरोबर 3 सूत शिलाई मार्जिन ठेवून मी हे कट करून घेतलेलं आहे. हे पहा. आता आपण हा पार्ट बाजूला ठेवून द्यायचा आहे. तुम्ही तो फेकून दिला तरी चालेल. ओके. आता आपण हा इथे नॉच लावून घेऊ फिटिंगसाठीचा. आपण चेस्ट लाईन आखली होती तिथे. ओके. हे पहा. आता पहा, याच्यामध्ये महत्त्वाचं काम आपलं सांगून देते. आपण पाठीमागच्या भागाला हे बघा, हा आपला आहे पाठचा भाग. या भागाला आपण कमरेच्या बाजूला अर्धा इंच वरती तिरकस असं कट केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला हा जो कटोरीचा साईड पार्ट आहे, हे पहा, इथे अर्धा इंच वरती तिरकस कट करून घ्यायचे. तर ते कुठून करायचे पहा. आपण हे शिलाई मार्जिन जे आहे एक्स्ट्रा वाढवलेलं, त्याच्या पॉईंटमध्ये, ह्या पॉईंटमध्ये आपण ही पट्टी अशी सरळ ठेवायची आणि अर्धा इंच असं बरोबर वरती हे तिरकस कट करून घ्यायचे. बरोबर अर्धा इंचाचं तिरकस आपण हे कट करून घेतलं. आणि हा पुढचा भाग, बरोबर, या शोल्डरच्या बाजूला एकदम पाव इंचाचा मी खांदा उतार देते. एकदम किंचित पाव इंचाचा, फक्त पुढच्या साईडला. हे पहा, एवढा. आणि आता हे मी कट करून घेणार आहे. हे पहा. ओके. आता हा झाला आपला साईड पार्ट. आणि ह्याच्यावर सुद्धा आपण लिहून घ्यायचं. आपण शोल्डर किती ठेवले? 5.5 इंच. पुढच्या भागाचं शोल्डर ठेवलं आपण 5.5. ओके. आणि पाठच्या भागाचं आहे 5.5 इंच. हे पहा, गळा रुंदी 2.5 इंच. आता आपण पाठीच्या भागाचं शोल्डर 5.5 इंच ठेवले आणि पुढच्या भागाचं शोल्डर 5.5 इंच ठेवले. म्हणजे आपल्या पुढच्या भागाची घडी म्हणजे छातीचं माप 1/2 इंचाने वाढलं गेलेलं आहे. बरोबर. तर आता हा झाला आपला साईड पार्ट. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची. आता तुम्ही इथे एकदम काळजीपूर्वक व्यवस्थित पहा मी कशी कटोरी वाढवते. कारण मी कटोरीच्या म्हणजे ह्या साईडचा भाग, आपण पाठीमागच्या भागापेक्षा इकडे जो एक्स्ट्रा होता तो मी कट करून टाकलेला आहे. बरोबर. तर मी पफ क्रिएशन कसं करते ते तुम्ही अगदी व्यवस्थित पहा. ते तुम्हाला समजलं पाहिजे, तेव्हा तुमचा पुढचा भाग अगदी व्यवस्थित बसेल. ओके. हे पहा. आता या कटोरीला आपण इथे पिन लावून घेऊया. एकदम सरळ ठेवायची अशी कटोरी आणि आपण हे फिक्स असं करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपली कटोरी कुठेही हलणार नाही. हे पहा, एकदम सरळ. आणि आता पहा, आता काय करायचं आहे आपल्याला, या रेषेचा, आपली ही फुल बसची रेषा, ह्या रेषेचा मध्य काढायचा आहे. हा किती, आपली कटोरीची रुंदी किती आली आहे? 5.5. तर 5.5चा मध्य काढायचा आहे आपल्याला. लक्षात ठेवा, ह्या 5.5चा मध्य हा आला इथे, म्हणजे सेंटर काढला आपण. बरोबर. आता आपल्याला अजून एक सरळ रेषा ओढून घ्यायची. ती म्हणजे इथे, हे आपण कटोरीचं टोक जिथून कट केली ना, कटोरीचा शेप जिथून दिला तिथून आपल्याला एक सरळ रेषा ओढून घ्यायची. हे पहा, सरळ रेषा आपण ही ओढून घेतलेली आहे. तर आता पहा, आता आपल्याला टक्सची उंची किती ठेवायची. बरोबर. तर टक्सची उंची किती ठेवायची असते? जे आपलं फुल बस्ट असतं त्या फुल बस्टचा 13वा भाग अशी उंची ठेवायची असते आपल्याला.
तर फुल बस्ट किती आपलं 37, तर त्याचा आपल्याला 13वा भाग काढायचा आहे, म्हणजे आपल्याला भागाकार करायचा आहे, बरोबर. आता बघा 13 दुने 26, 7तनं 1 गेला, 7तनं 6 गेले, राहिला 1, 2तनं 3तनं 2 गेला, राहिला 1, आणि इथे दिलं 0. 13 8 4 बरोबर. म्हणजे आपलं किती आला टक्सची उंची 2.8, म्हणजे 2.8 म्हणजेच किती होतात पहा. हे पहा आता हे 2च्या पुढे 8 रेषा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणजे आपली पूर्ण टक्सची उंची 3 इंचाची येते, बरोबर. तर आता ते 3 इंच पहा, आपली जी फुलबसची रेषा आहे, आपण जे मार्किंग केलेलं आहे सेंटरचं, तिथून खाली आपल्याला 3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे, बरोबर. 3 इंचावरती हे आलं 3 इंच, बरोबर. आणि त्या 3 इंचाच्या खाली आपल्याला 3 सूत शिलाई मार्जिन ठेवायचं आहे, बरोबर. तर पहा आता हे आपण परत इथे सरळ रेषा ओढून घेऊया. लक्षात आलं, हे मार्किंग टक्सची उंची झाली आपली, आणि त्याच्या खाली 3 सूत शिलाई मार्जिन. मग ही रेषा मी परत ही पूर्ण करून घेते, म्हणजे हे आपलं शिलाई मार्जिन ठेवले. त्याचप्रमाणे आता ह्याच्या खालीसुद्धा आपल्याला 3 सुताचं शिलाई मार्जिन ठेवायचे, कुठे, हा पॉईंट आणि हा पॉईंट, ओके. इथे आपण शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. आणि आता कटोरी, आपली जी मूळ कटोरी आहे ती आहे तशीच मार्क करून घेते मी. हे पहा, आणि ह्याच्यावरती आता ही आहे तसंच मार्क करून घेतलं मी. जी मूळ कटोरी आहे ती आपल्याला आहे तशीच मार्क करून घ्यायची. हे तुमच्या सोयीसाठी सांगते मी, मार्क करायची तशी गरज नाही आहे, पण तुम्हाला समजावं म्हणून मी हे मार्क करून घेतलं. आता पहा, आता मी शिलाई मार्जिन ठेवलं नव्हतं हुकाई पट्टीसाठी या बाजूला, तर या बाजूला आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 3 सूत हे रेषा इथे एक मार्क करून घेतलं आहे, हे शिलाई मार्जिनसाठी हुकाई पट्टीसाठी. आणि इकडे सुद्धा आपण जेव्हा हा साईड पार्ट जोडतो त्यावेळेला इथे सुद्धा आपल्याला वरच्या बाजूला 3 सुताचं शिलाई मार्जिन ठेवून घ्यायचं, ओके. इथे एक मार्क करून घेतलं मी. तर आता पहा, इथे आपण पाव इंच म्हणजे 3 सूत शिलाई मार्जिनसाठी, आणि इथे सुद्धा 3 सूत शिलाई मार्जिनसाठी हे पॉईंट देऊन घेतलेले आहेत. तर आता पहा, आता या पॉईंटमधून हे पहा, हा पॉईंट, हा मेन आणि हा आपला मेन, हे 2 पॉईंटमधून आपल्याला रेषा ओढून घ्यायची तिरकस. हे पहा, ही रेषा आपली तिरकस ओढून घेतलेली आहे आपण, ओके. त्याचप्रमाणे आता आपण ही रेषा कुठे, इथे जेव्हा मिळते ना ह्या बिंदूमध्ये किंवा ह्या पॉईंटमध्ये, कुठे, इथे. तर आता इथून हे अंतर किती आहे, 2.25 इंचाचं. तर मग आता आपल्याला या बाजूला सुद्धा या पॉईंटमधून 2.25 इंचावरती इथे एक मार्क करायचं आहे आपल्याला. आणि ते मार्क केल्यानंतर ही अशी सरळ रेषा, हे पहा, या पॉईंटमधून या पॉईंटमध्ये तिरकस रेषा अशी ओढून घ्यायची, बरोबर. तर आता बघा, टक्सची रुंदी किती ठेवायची आपल्याला, टक्सची रुंदी. तर आता बस्ट पॉईंट म्हणजे बस्ट किती आहे आपला, फुल बस्ट 37 आणि अप्पर चेस्ट 35. ह्या दोन्हीमध्ये किती इंचाचा फरक आहे आपला, 2 इंचाचा, बरोबर. 35 आणि 2 ह्याच्यामध्ये 2 इंचाचा फरक आहे, म्हणून आपण ह्या फुल बस्टमध्ये 2 इंचाचा फरक हा प्लस करणार आहोत. तर किती झाले, 39, बरोबर. 39 इंच झालं. व्यवस्थित पहा, आपलं फुल बस्ट 37 इंच, अप्पर चेस्ट 35 इंच. तर ह्या दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे, 2 इंचा. तो आपण याच्यामध्ये प्लस करून घेतलेला आहे. 37मध्ये 2 इंच आपण मिळवलेले आहेत, म्हणजे 39 इंच झाले. तर ते 39 इंच फुल बस्ट, म्हणजे आपलं फुल बस्ट मिळून किती झालं सगळं, 39 इंच. तर ते 39 इंचाचा आपल्याला 10वा भाग करायचा आहे, आणि तो 10वा भाग म्हणजे आपल्या टक्सची रुंदी राहणार आहे. आता 39 किती आहे, 39चा 10वा भाग सोप्पा आहे, फक्त मध्ये एक पॉईंट देऊन घ्यायचा, म्हणजे 3.9. तर मग 3.9चा आपल्याला अर्धा करायचा आहे परत. आता पहा, हे 3, 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे किती झालं, हे एकूण किती झालं, 4.1. तर 4.1चा आपल्याला अर्धा करायचा आहे. हे पहा, याप्रमाणे अर्धा केल्यानंतर आपल्याला या पॉईंटपासून इथपर्यंत हा भाग आपल्याला असा इथे मार्क करून घ्यायचा, इथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. ही आपल्या टक्सची रुंदी आहे,
4.1 म्हणजे 4.1 पूर्ण रुंदी आली आपल्या टक्सची. तर ती दोन्ही बाजूला डिवाईड होऊन आपण जे हे बा टेप असा फोल्ड केला आहे त्यावर असं मार्क करणार आहोत. तर एकूण टक्सची रुंदी पहा, तुम्हाला दाखवते किती आली आपली. हे पहा 2.1 किंवा थोडंसं कमी 2.1च्या 2 आणि 2.1 आणि त्याच्यामध्ये हे पहा इथे म्हणजे जवळजवळ 2.1 आलेली आहे. आता हे आपली झाली टक्सची रुंदी, हा पॉईंट आणि हा पॉईंट, बरोबर. तर आता पहा, आता ह्याच्या बाहेर आपल्याला किती अंतर ठेवायचे. तर आपण ही जी आपली मूळ कटोरीची रुंदी होती 5.5 त्याच्या अर्धे, हे किती आहे 3.5, बरोबर. नीट बघा 3.1 म्हणजे इथून आपल्याला 3.1 हे पहा म्हणजे 3ला 1 सूत कमी, 1 रेषा कमी. हे जे आपले मूळ कटोरीचं अर्ध्या भागाची रुंदी जे हे जे उरलेलं अंतर आहे ते आपण इथे टाकून घेतलेलं आहे, बरोबर. म्हणजे 3.1 म्हणजे इथे सुद्धा तसंच करायचे, 3ला 1 रेषा कमी, इथे एक मार्किंग करून घ्यायचे, बरोबर. हे पहा हे 2 मार्क आपले झाले, बरोबर. आता ह्याच्या बाहेर सुद्धा आपल्याला 3 सूत शिलाई मार्जिन ठेवायचे आणि इकडे हुकाई पट्टीसाठी हे 3 सूत शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. तुम्ही एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक पहा आणि समजत नसेल तर व्हिडिओ 2-2, 3-3 वेळा तुम्ही पहा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मी कुठं ॲड केलं आहे, कुठं किती माप टाकलं आहे ते तुमच्या लक्षात येईल, बरोबर. आता पहा हे आपलं मार्किंग इथं आलं 3 सूत शिलाई मार्जिन. तर आता आपण काय करायचे, ह्या फ्रेंच कर्वच्या साह्याने आपण शेप देऊन घेऊया कटोरीचा. हे पहा किंवा हाताने दिला तरी चालेल. तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही फ्रेंच कर्वचा मदत घेऊ शकता. हे पहा इथून या पद्धतीने. आणि आता तुम्ही वरच्या बाजूने सुद्धा हे पहा जे बाहेर तुम्ही अंतर ठेवलेलं आहे किंवा असं ठेवू शकता. हे पहा आता आपण हे पॉईंट 3 सूत शिलाई मार्जिन किंवा अर्धा इंचाचा आपण जेवढं हे घेणार तेवढं आपण हे इथं पूर्ण करणार आहोत. हे पहा ओके. हे पहा तर आता ही आपली कटोरी वाढवून झालेली आहे. ओके, लक्षात आलं तुम्हाला मी कसं टक्सची रुंदी कशी घेतली, टक्सची उंची कशी घेतली. तुम्हाला समजत नसेल तुम्ही व्हिडिओ माझा 2-2, 3-3 वेळा पहा, 4 वेळा पहा. तुम्हाला समजत नसेल तर तेव्हा तुम्हाला तो सगळा व्हिडिओ समजणार, परत परत रिपीट केला नंतर. ओके, हे पहा टक्सची रुंदी 2.1 बरोबर. आता आपण हे कट करून घेऊया. बरोबर 3 सूत शिलाई मार्जिन मी माझं ठेवलेलं आहे. आता ही आपण मूळ कटोरी काढून ठेवणार आहोत बाजूला. ओके,
हे बघा, टक्सची उंची आपल्याला समजायला पाहिजे म्हणून मी इथे एक पॉईंट देऊन घेतला आणि ही आपलं सरळ रेषा ओढायची राहून गेली माझ्याकडून. हे पहा, तर आपण परत एकदा चेक करून घेऊया. आपली टक्सची उंची बरोबर आहे की नाही ते दाखवते मी तुम्हाला. हे पहा, टक्सची उंची बरोबर 3 इंच आणि त्याच्या खाली हे आपलं 3 सुताचं शिलाई मार्जिन. ओके, आता मी तुम्हाला हा टक्स घेऊन दाखवते. हे पहा, बरोबर पॉइंट टू पॉइंट आपण आणि हे पहा रुंदीचा हे पहा, याप्रमाणे आपलं कटोरी दिसणार आहे. पिन लावून मी तुम्हाला एकदम असे छानपैकी दाखवते. हे पहा, हे पहा, आता कटोरीचा पग पहा किती छान आलाय, असा एकदम प्रॉपर. ओके, तर ही झाली आपली कटोरी. तर आता तुम्हाला असं हा आपली योकपट्टी आपण जिथून जोडतो, हे पहा या बाजूला, बरोबर. तुम्हाला असं वाटलं की आता आपली हुकाई पट्टी खूप मोठी होते योकपट्टी जोडल्याच्या नंतर, तर तुम्ही ह्या बाजूला अर्धा इंच किंवा पाऊण इंच या बाजूला तुम्ही कट करून घेऊ शकता. म्हणजे ही उंची तुम्ही कमी करू शकता, अर्धा ते पाऊण इंच. ओके, तर मी अर्धा इंच थोडीशी कमी केली. तर मी हे असं कट करून घेणार आहे. म्हणजे आपले हुकाई पट्टी जास्त लांब होत नाही. हे कट केल्यानंतर काहीही फरक पडत नाही. कटोरीत एकदम छान अशी व्यवस्थितच बसते कटोरी, एकदम करेक्ट बसते प्रॉपर. आता हे शिलाई मार्जिन आपलं 3 सुताचं. आता आपण कटोरी मोजून घेऊया. आपली मूळ कटोरीची रुंदी किती होती? 5.5 इंच, बरोबर ना. तुम्हाला मोजून दाखवते परत एकदा मी. हे पहा, बरोबर 5.5 इंच. तर आता आपण ही कटोरी जेव्हा आपण हिचा टक्स घेतलाय आणि कटोरीची रुंदी बरोबर 5.5 इंच आहे की ते आपण पाहणार आहोत. तुम्हाला चेक करून दाखवते मी. हे पहा, हे 3 सूत शिलाई मार्जिन सोडून द्यायचे आपल्याला आणि हे सुद्धा. हे पहा, अगदी करेक्ट आपलं 5.5 इंचाची. हे पहा, 5.5 इंच कटोरीची रुंदी आपलं बरोबर आलेली आहे. म्हणजे आपलं कटोरीचं कटिंग अगदी करेक्ट झालेलं आहे, बरोबर. तर ही झाली आपली वाढीव कटोरी. आता आपल्याला योकपट्टी वाढवायची. आता ती कोणत्या साईडला वाढवायची ते पहा. हिला आपल्याला फक्त या साईडला वाढवायची. हुकाईची पट्टी असते ना, त्या साईडला वाढवायची, बाकी कुठेही वाढवायचं नाही. तर पहा, त्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे. आणि हो, हे पहा, आपण हा पुढचा जो साईड पार्ट आहे इथे आपण शोल्डर उतार 1/2 इंचाचा देऊन घेतलेला होता, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला 1/2 इंच हे इथे योकपट्टीच्या खाली थोडंसं वाढवून घ्यायचे. 1/2 इंच फक्त योकपट्टीच्या खाली 1/2 इंचाचं वाढवून घ्यायचे. आणि ह्या बाजूला म्हणजे हुकाईची पट्टी आपण जेव्हा जोडतो त्या बाजूला मी शिलाई मार्जिन ठेवलेलं नव्हतं. हे मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आपण शिलाई मार्जिन योकपट्टीला ठेवून घ्यायचं आहे. कोणतं? या बाजूला. हे पहा, हुकाई पट्टीच्या बाजूला. आणि बाकी मग आहे तशी योकपट्टी आपण ड्रॉ करून घेऊया. आणि हे पहा, बरोबर. आता ही योकपट्टी आपली जुनी जी आहे पहिली ती आपण अशी टाकून द्यायची. कधी कधी काय होतं, मग आपण तीच योकपट्टी घेतो आणि त्याचं माप टाकून घेतो, तर मग आपलं सगळं फिटिंग चुकतं ब्लाऊजचं. म्हणून ती योकपट्टी आपण लगेचच टाकूनच द्यायची आपण तिला. ओके, ही झाली योकपट्टी. हा साइड पार्ट आणि ही कटोरी.
या पद्धतीने तुम्ही कटिंग करून पहा. मी सांगितल्याप्रमाणे तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्टच येणार. कटोरीमध्ये तुम्हाला कुठेही दाटणार नाही किंवा टाईट होणार नाही चेस्टला, बरोबर. या पद्धतीने तुम्ही कटोरी कट करून पहा. ही आपली मूळ कटोरी आणि हा बॅक पार्ट. ओके. आता आपल्याला करायचं आहे स्लीवचं कटिंग, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पहा, आता आपण पाहणार आहोत स्लीव्ज. ओके. तर हे पहा, माझ्या साईडला बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि हे आहे ओपन बाजू. तर आता बाहीची उंची आपल्या 8 इंच आहे. बाही लांबी 8 इंच आणि दंडघेर 5.3. ओके. तर आता बाही उंची 8 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 9 इंचावरती मी मार्क करून घेणार आहे. हे पहा 9, बरोबर. तसंच या बाजूला सुद्धा मी 9 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे. हे पहा हे. तर आता तिथे मी सरळ रेषा आखून घेणार आहे. तिथे सुद्धा एक सरळ लाईन 9 इंचावरती. ओके. आता पहा, कॅप हाईट किती घेणार आहे मी 3.5 इंचावरती. म्हणजे पहा, आता हे 9 इंचाची आपली बाही उंची टाकून झाली. तर मग आता या इथून बाही उंची इथे आहे, तर कॅप हाईट घेणार आहे मी 3.5 इंच. तर या बाजूला सुद्धा मी 3.5 इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे. तर आता पहा, आपल्याला बाहीची घडी किती ठेवायची आहे ते तुम्हाला सांगते. तर आपल्याला मुंडा घेर किती आहे आपला पहा 15.25 इंच, बरोबर. तर बाहीची घडी घेताना आपण हे पाव इंच जे वरच आहे ते मायनस करून टाकायचे आणि 15च्या अर्धे किती येतात 7.5, बरोबर. तर आपण 7.5 इंचाची घडी इथे टाकणार आहोत. 7.5 इंचाचं मार्किंग इथे करून घेणार आहोत. म्हणजे जो आपला तयार मुंडा घेर जेवढा आहे त्याच्यातून पाव इंचाचं वजा करायचे. म्हणजे पूर्ण मुंडा राऊंड त्याच्यातून पाव इंच वजा करायचं आणि मग आपल्याला ही घडी टाकायची आहे. तर आता आपल्याला हे तिरकस मोजायचं आहे. हे पहा, तर मी इथे घडी टाकणार आहे म्हणजे 15 इंचाची, बरोबर. 15च्या अर्धे 7.5. तर इथे मी तिरकस रेषा एक ओढून घेणार आहे. हे पहा, बरोबर. ही झाली तिरकस रेषा. तर या तिरकस रेषेचा मध्य कडून घेणार आहे मी. तो आला इथे, बरोबर. आणि या रेषेचा सुद्धा मध्य करून घ्यायचा आहे. या रेषेचा 6.5, त्याच्या अर्धे 3.25 इंच, बरोबर. तर इथे मी ही रेषा ड्रॉ करून घेणार आहे. असा एक बॉक्स तयार करून घेणार आहे. ओके. आता पहा, आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. त्याआधी तुम्हाला सांगते, आता ह्याच्या बाहेर आपण जे शिलाई मार्जिन ठेवतो 1.25 इंचाचं मी ठेवते 1.25 इंच. तर हे आपलं बरोबर 1.25 इंचाचं शिलाई मार्जिन इथे ठेवलेलं आहे मी. आता या बाजूला खालच्या बाजूला आपला दंडगेर किती आहे 5.3. हा एवढा म्हणजे 5.5 इंचाला एक रेषा कमी 5.3. तर त्याचं मार्किंग मी इथे करून घेणार आहे 5.3. आणि त्याच्या पुढे परत आपलं 1.25 इंच शिलाई मार्जिन. जेवढे इथे ठेवलेलं आहे तेवढेच इथे. आणि आता आपण ही रेषा जोडून घेऊया. हे पहा, ओके. आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी आता पहिलं हा पेपर कटिंग करून घेते. उरलेला पेपर हा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. तर इथे एक मी पिन लावून घेते, बरोबर. तर इथून आपल्याला शेप द्यायचा आहे. आता पहा, हे इथपर्यंत हे असं इथून आपल्याला सरळ घ्यायचे इथपर्यंत आणि मग आपल्याला
याप्रमाणे.